बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग सुखकर. पुणे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसने अधिकृतपणे माघार घेतली असून पक्षाचे उमेदवार आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की काँग्रेसने सुरुवातीला आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती, मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत आणि सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून पक्षाने हा अर्ज मागे घेण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या शिष्टाईला अखेर यश आले असून काँग्रेसच्या या निर्णयामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. दरम्यान पक्षाच्या या निर्णयावर उमेदवार आकाश मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशाचं पालन करत मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मी हा निर्णय घेतला असला तरी गेल्या काही दिवसांपासून माझ्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मलाही माघार घेताना अत्यंत दुःख होत आहे, असे भावूक उद्गार मोरे यांनी यावेळी काढले. काँग्रेसच्या या माघारीमुळे बारामतीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून आता ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीसाठी हा मोठा दिलासा मानला जात असून या निर्णयाने निवडणुकीतील चुरस संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा मतदारसंघ असेल, यावरती भाजपने नेहमीच डोळा ठेवलेला आहे. मग तुम्ही म्हणजे भाजपने डोळा ठेवलेला आहे. 2029 ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार झालेला दिसेल, हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगतो. आणि सोबतीला या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे, मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही. आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत, आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही. तुम्ही माघार घेतलेली आहे, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षातल्या नेत्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश? श्रेय जे आहे ते ज्यांना घेता येण्याचं कौशल्य असेल ते जरूर घ्यावं. मात्र याचं जे या निर्णयाचं जे श्रेय आहे ते महाराष्ट्रातल्या सर्व आमच्या नेत्यांना आहे आणि सामूहिक स्वरूपाचा निर्णय हा या संदर्भातला झालेला आहे. आणि बारामतीकरांनी या निवडणुकीमध्ये त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करावं ही आमचं आव्हान राहणार आहे. पार्थ पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरती रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. तशाच पद्धतीची दिलगिरी सुनेत्रा पवार किंवा एनसीपीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली का? कारण त्यांनी थेट काँग्रेस पक्षावरती टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्या वक्तव्याचं कोणी समर्थन केलं नाही. ते वक्तव्य चुकीचंच होतं आणि चूक होती हे सर्वसाधारण सर्वांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. त्यामुळे एक अत्यंत चुकीच्या भूमिकेतून मांडल्या गेलेल्या विषयावर मला असं वाटतं काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. परिपक्वतेचा त्या तराजूत आपण टाकलेलं ते वक्तव्य तेवढं पुरेसं आहे. रोहित पवारांनी नेमकं काय सांगितलं? रोहित पवारांनी या निवडणुकीमध्ये भावनेच्या अनुषंगानं, श्रद्धांजलीच्या अनुषंगानं उमेदवार देऊ नये ही भूमिका रोहित पवारांनी मांडली. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसनी या तपासाच्या अनुषंगानं घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठेतरी या चांगल्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलं. एवढंच नव्हे तर कर्नाटकमध्ये काँग्रेसमुळे गुन्हा दाखल झाला याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.